नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्थसिद्धी सायन्स क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे। तर प्रीवियस व्हिडिओजमध्ये आपण ट्रिग्नोमेट्रीचे PYQचे काही क्वेश्चन्स पाहिले होते। तर आजच्या व्हिडिओजमध्ये आपण अजून काही क्वेश्चन्स पाहणार आहोत। ठीक आहे, तर मी इथे बोर्डवर काही क्वेश्चन्स लिहिलेले आहेत, ते आपण वन बाय वन काय करूया, स्टडी करूया। तर आता बघा, फर्स्ट क्वेश्चन्स काय आहे, a = 16 आहे, b = 24 आहे आणि c = 20 आहे। देन cos b/2 = हाऊ मच। तर आपल्याला cos b/2 फाइंड आउट करायचं आहे। तर ABC आर द साइड्स ऑफ द ट्रायंगल्स आहेत, तर आपल्याला cos b/2 चा फॉर्म्युला माहित पाहिजे। cos b/2 अँगल असेल तर हाफ अँगल झाला बघा, तर = s इन ब्रॅकेट s - b अपॉन AC। जर अँगल b फाइंड आउट करायचा असेल तर सेमी पेरिमीटर मधून s मल्टीप्लाय s - b अपॉन AC करायचं। तर जो s आहे, s काय आहे तुम्हाला, सेमी पेरिमीटर आहे। s = a + b + c / 2। तर बघा s किती येणार तुमचा, 16 + 24 16 + 24 + 20 अपॉन 2। तर हे किती होणार, हे झाले 24 60 / 2। तर हाऊ मच, 30। s = किती आला तुम्हाला, 30 आला। तर याच्यात व्हॅल्यूज पुट करा। 30 इन ब्रॅकेट 30 - b, b = किती आहे, 24 आहे अपॉन AC, AC किती, 16 × 20। आता बघा याच्यामध्ये काय करा, तुम्ही सिम्प्लिफिकेशन्स करा। तर याच्यात आन्सर काय येणार तुमचा, 30 × 6 अपॉन 16 × 24। आता बघा हे दोन्ही काय झाले, कॅन्सल झाले। आता इथे पण सेम होतं। आता बेके मतलब 2 1 = 2, 2 3 = 6। तर वरती काय राहिलं, 3 × 3 अपॉन खाली किती राहिलं, 16। तर 3 × 3 9, 9 चा स्क्वेअर रूट किती येतो, 3 येतो आणि 16 चा स्क्वेअर रूट किती येतो, 4। तर 3/4। तर हा आपला काय करेक्ट ऑप्शन आहे। तर चेक करा 3/4 काय आहे, ए हा करेक्ट ऑप्शन आहे। समजलं। याच्यासाठी बघा तुम्हाला ABC मध्ये इथं b/2 विचारलं, याच्या जागी साइन विचारू शकतात, cos किंवा cos b/2 cos c/2 cos a/2 असं काही पण विचारू शकतात। जर a/2 विचारलं असतं तर इथं काय झालं असतं, a आणि खाली काय आलं असतं, BC। जर c/2 विचारलं असतं तर इथे काय आलं असतं, s - c अपॉन AB। समजलं। तर हे त्याचे हाफ अँगलचे काय आहे तर फॉर्म्युले आहेत। हे तुम्ही व्यवस्थित पाठ केलं तर तुम्हाला हा क्वेश्चन एकदम इझिली तुम्ही सॉल्व करू शकता। तर आता नेक्स्ट क्वेश्चन्स बघा, काय दिलंय, इफ 1/6 sin θ cos θ tan θ आर इन GP। GP म्हणजे काय असतं बाळांनो, मिडल टर्मचा स्क्वेअर हा काय असतो, ह्या दोन याच्या काय असतो, मल्टिप्लिकेशन्स मध्ये असतं। ठीक आहे। तर बघा सेकंड क्वेश्चन्स बघा। आता बघा 1/6 sin θ, सॉरी आपण काय करूया, मिडल टर्मचा स्क्वेअर म्हणजेच काय, cos स्क्वेअर θ डायरेक्टली लिहितो = 1/6 sin θ × tan θ। बघा आता इथे काय करू शकतो मी, tan θ ला काय लिहू शकतो, sin θ अपॉन cos θ। तो cos स्क्वेअर θ = 1/6 sin θ सेम आहे, याला cos θ ला काय, tan θ ला काय लिहा, sin θ अपॉन cos θ। हा cos डिवाइड मध्ये इकडे गेला काय होणार, मल्टिप्लाय होणार आणि 6 पण डिवाइड मध्ये इकडे मल्टिप्लाय, 6 cos क्यूब θ = काय आहे, sin स्क्वेअर θ, sin × sin sin स्क्वेअर θ। तर आपण बघा sin स्क्वेअर, आता मला काय करावं लागेल, कोणत्या बी एकामध्येच तुम्हाला फंक्शन म्हणजे इक्वेशन्स बनावं लागेल। त्यामुळे आपण काय करू शकतो, थीटाची व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो। तर काय करा तुम्ही, इथे जर क्यूब आहे, क्यूबला नाही शकू शकत, इथे काय आहे, साइनचा स्क्वेअर आहे, तर साइनला कॉस मध्ये कन्वर्ट करू शकतात। तर बघा मी इथे राईट डाऊन करतो, 6 cos क्यूब θ = 1 - cos स्क्वेअर θ। तर इथे बघा 6 cos क्यूब θ प्लस cos स्क्वेअर θ - 1 = 0। जर तुम्ही याला सॉल्व केला दिस इक्वेशन्स, cos θ = किती येतं, हाफ येतं। जर cos θ = हाफ येत असेल तर cos θ = किती येतं, π/3। तर इथं θ = किती येणार तुमचा, π/3। तर π/3 व्हॅल्यूज आहे, म्हणजेच
कॉस थिटा इज इक्वल टू 1/2 ह्या इक्वेशनला सॅटिस्फाय करतं, म्हणून आपला थिटा इज इक्वल टू किती आला π/3. पण तुमचा जर कॉस थिटा असेल, कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा असेल, तर याचं आपल्याला जनरल सोल्युशन्स लिहिलेत बघा. इथे कोणते लिहिलेत? जनरल सोल्युशन्स. तर बघा हे काय येतं, अल्फा म्हणजे थिटा इज इक्वल टू 2nπ प्लस मायनस अल्फा येतं. काय येतं? प्लस मायनस अल्फा येतं. तर कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा असेल तर हे तुमचे जनरल सोल्युशन्स आहेत. ठीक आहे. तर आणि n बिलॉंग्स टू काय असतं? झेड. आता माझा कॉस π/3 आहे सेल. कॉस थिटा इज इक्वल टू किती आहे? कॉस π/3. तर थिटा इज इक्वल टू तुमचं काय येणार? 2nπ प्लस मायनस π/3. काय येणार तुमचा? थिटा इज इक्वल टू 2nπ प्लस मायनस π/3. तर हा काय तुमचा आन्सर आहे. तर बघा आपल्याला 2n प्लस मायनस π/3. तर ऑप्शन ए हा काय आहे? करेक्ट आहे. बघा जर तुम्हाला इथे काय सर्व जे ऑप्शन्स आहेत हे कशामध्ये दिले तर जनरल फॉर्ममध्ये दिलेत, तर आपण त्याच फॉर्ममध्ये त्याचा आन्सर काढायचा. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन्स बघा. आता इथे काय गिवन आहे तुम्हाला? फाइंड द व्हॅल्यूज ऑफ कॉस इनवर्स ऑफ कॉस π/7 π/6 इज इक्वल टू हाऊ मच. तर आता ह्या क्वेश्चन्समध्ये 101% मुलं काय करतात? मिस्टेक करतात. बघा सर्व मुलांना हा फॉर्म्युला माहीत आहे. काय? कॉस इनवर्स ऑफ कॉस थिटा इज इक्वल टू काय असतो? थिटा असतो. पण आता जर मी ते हे डायरेक्टली यूज केलं तर माझं काय आलं असतं? कॉस इनवर्स ऑफ कॉस 7 π/6 इज इक्वल टू किती? 7 π/6. मुलं न विचार करता ऑप्शन ए टिक करतात. पण बाळांनो इकडे लक्षात ठेवा 7 π/6 इज नॉट बिलॉंग्स टू 0 to π. हा दोघांच्या मध्ये येतं का? नाही येत. म्हणून हे काय आपलं रॉंग आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? त्याला कॉस थिटा म्हणजे 7 π/6 ला काय स्प्लिट्स करावं लागेल. ठीक आहे. तर मी काय लिहू शकतो? 7 बघा कॉस इनवर्स ऑफ कॉस 2π मायनस 5 π/6 लिहू शकतो का नाही? मग 2π मायनस 5 π/6 म्हणजे एक कम्प्लीट राऊंड झाला. आणि हा कुठे येणार? फोर्थ क्वाड्रंटमध्ये येणार. काय? कोणत्या क्वाड्रंटमध्ये? फोर्थ क्वाड्रंटमध्ये. तर आपण याला डायरेक्टली असं लिहू शकतो काय? कॉस इनवर्स ऑफ कॉस 5 π/6. तर याच्यामध्ये तुमचा आन्सर काय येणार? 5 π/6. तर हा काय झाला? ऑप्शन बी हा तुमचा काय करेक्ट आहे. खूप मुलांचे इथे मिस्टेक होते, कारण मुलं कॉस इनवर्स ऑफ कॉस थिटा इज इक्वल टू थिटा डायरेक्टली 7 π/6 ऑप्शन ए क्लिक करतात. पण कॉस इनवर्सची रेंज 0 to π आहे. काय आहे? 0 to π. त्यामुळे आपल्याला तो अँगल्स काय करावं लागेल? स्प्लिट करावं लागेल. ठीक आहे. स्प्लिट केला तर मी काय केलं? 2π मायनस 5 π/2. हे किती झालं? 2π. 12 मायनस 5 किती येतं? 7 π/6 येतं. तर काय कॉस इनवर्स ऑफ कॉस π/6. आन्सर काय आलं तुमचं? π/6 हे आन्सर आलं. ठीक आहे. आता याच्यानंतरचा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ टॅन इनवर्स ऑफ कॉस एक्स इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 2 कोसेक एक्स देन फाइंड साइन एक्स प्लस कॉस एक्स. आपल्याला काय करायचं आहे? साइन एक्स प्लस कॉस एक्स फाइंड आउट करायचं आहे. तर बघा 2 टॅन इनवर्स ऑफ कॉस एक्स आहे इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 2 कोसेक एक्स. आता माझ्याकडे जर हा 2 आतमध्ये असता तर मी काय लिहिलं असतं? डायरेक्ट टॅन इनवर्स काय केलं असतं? कॅन्सल केलं असतं. तर त्यामुळे आपल्याला काय झालं असतं? पण हा इथे 2 आहे. टॅन इनवर्स दोन्ही साईडला पाहिजे, पण इथे टॅन इनवर्सला 2 मल्टिप्लाय आहे. इथे आहे का? नाही. म्हणून आपण हे दोन्ही कॅन्सल करू शकत नाहीत. इथे खूप जण मिस्टेक करू शकतात. हे डायरेक्ट कॅन्सल करतात. हे डायरेक्ट कॅन्सल करायचं नाही. तर आपण काय करूया? याला आता 2 आहे तर काय लिहूया? टॅन इनवर्स ऑफ कॉस एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ कॉस एक्स लिहूया. मग 1 + 1 किती झाले? 2 झाले. इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 2 कोसेक एक्स. तर आता बघा टॅन इनवर्स ऑफ ए प्लस टॅन इनवर्स ऑफ बीचा फॉर्म्युला माहीत असेल तुम्हाला. नसेल तर रिवाईज करा. बाळांनो फॉर्म्युले रिवाईज करणं खूप महत्त्वाचे आहेत. काय?
ए प्लस बी अपॉन 1 मायनस ए बी, हा तुमचा काय फॉर्म्युला आहे. तर याच्यावरून तुमचा जो डायरेक्टली इक्वेशन आहे ए प्लस बी म्हणजेच काय तुमचा ए बी दोन्ही सेम आहे, तर काय येणार 2 cos x अपॉन 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 2 cosec x. आता दोन्ही साईडला tan इनवर्स आहे, आपण काय करू शकतो कॅन्सल करू शकतो. आणि 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटाला काय 2 cos x अपॉन साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू काय 2 कोसेक एक्स. तर बघा आता हे कोसेक एक्स आहे त्याला काय करू शकतो 1 अपॉन साइन एक्स पुट करू शकतो. तर कोसेक एक्सला 1 अपॉन अगर साइन पुट केला, हा साइन एका साइन सोबत कॅन्सल होणार, इथे 2 कॅन्सल झालं तर तुमचं काय आलंय कॉस एक्स इज इक्वल टू साइन एक्स आलं. काय झालं कॉस एक्स इज इक्वल टू साइन एक्स झालं. पण तुम्हाला काय विचारले साइन एक्स प्लस कॉस एक्स इज इक्वल टू हाऊ मच. तर याची व्हॅल्यूज किती येते ते फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला. तर बघा आता कॉस एक्स इज इक्वल टू साइन एक्स हे कधी पॉसिबल आहे इफ थीटा इज इक्वल टू π/4. जर तुमचा थीटा π/4 असेल तर दोन्ही काय असतात इक्वल असतात. काय 45 1 अपॉन रूट 2 1 अपॉन रूट 2. तर मी काय करतो 45 साठी व्हॅल्यूज पुट करतो, तर काय येणार तुमचा थीटा इज इक्वल टू 5/4 आला, तर 1 अपॉन रूट 2 प्लस 1 अपॉन रूट 2, तर काय आले 2 रूट 2. तर याचं रॅशनलायझेशन्स केलं तुम्ही, रॅशनलायझेशन्स केलं मी इथे राईट डाऊन करतोय बघा. रॅशनलायझेशन्स केलं तर 2 अपॉन रूट 2ला केलं तर काय येणार याचं रूट 2, काय येतं रूट 2. कारण काय केलं बघा रॅशनलायझेशन म्हणजे कसं डिनॉमिनेटरला जर रूट 2 न केलं तर वरती पण रूट 2 न करावं लागेल. तर 2 रूट 2 अपॉन 2 कॅन्सल, आन्सर किती आला रूट 2. तर रूट 2 हा आपला ऑप्शन बी काय आहे करेक्ट आहे. समजलं. तर आता तुम्हाला जर याचा स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर घेऊ शकता आणि आपण लगेच याच्या पुढचे क्वेश्चन्स काय करूया पाहूया. तर मित्रांनो आता नेक्स्ट क्वेश्चन्स बघा. नेक्स्ट क्वेश्चन्समध्ये काय tan इनवर्स ऑफ रूट 3 मायनस 6 इनवर्स ऑफ -2 कोसेक इनवर्स ऑफ -√3 प्लस कॉस इनवर्स ऑफ -1/2. ठीक आहे. तर याचे मला आता काय करायचे तर हे निगेटिव्ह अँगल्स आहेत, निगेटिव्ह व्हॅल्यूज आहेत, त्याला पहिले पॉझिटिव्ह बनवा. तर पॉझिटिव्ह बनवण्यासाठी बघा इथे काय आहे tan इनवर्स ऑफ रूट 3 निगेटिव्ह आहे मायनस, आता सेक इनवर्स ऑफ -2 आहे व्हॅल्यूज. तर तुमच्याकडे एक फॉर्म्युला आहे सेक इनवर्स ऑफ -2 असेल किंवा मायनस समथिंग व्हॅल्यूज असेल -x असेल तर काय येतं हे पाय मायनस काय येतं पाय मायनस सेक इनवर्स ऑफ x येतं. मग याच्यामध्ये कॉससाठी पण सेम येणार, कॉस इनवर्स ऑफ -x असेल तर काय येणार पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ x. म्हणजे सेक आणि कॉससाठी सेम फॉर्म्युला. आणि कोसेकचा जे आहे कोसेक इनवर्स ऑफ -√2 इज इक्वल टू काय येतं मायनस कोसेक इनवर्स ऑफ √2. ठीक आहे. तर ह्या सगळं व्हॅल्यूज तिथे पुट करा. आता बघा इथे ऑलरेडी मायनस आहे तुमचा काय पाय मायनस सेक इनवर्स ऑफ पाय आहे, तर काय येणार मायनस पाय हा जो मायनस आहे हा आणि हा आपला क्वेश्चनमधला मायनस मायनस प्लस होणार सेक इनवर्स ऑफ एक्स. सेक इनवर्स ऑफ किती आहे 2 आहे. सेम खालती बघा आता मायनस कोसेक इनवर्स ऑफ √2 प्लस पाय मायनस काय येणार कॉस इनवर्स ऑफ 1/2. ठीक आहे. तर आता बघा tan इनवर्स ऑफ √3 किती येतं π/3 मायनस पाय प्लस हा पण किती येतो π/3 येतो 2. आता इथे बघा मायनस π/4 येतं प्लस पाय आणि हा किती येणार मायनस π/3. तर इथे बघा ह्या दोघांचा बेस सेम आहे तर ॲड करा 2π/3 मायनस आता इथे पाय आहे तर याचा बेस सेम करण्यासाठी 3π/3 लिहू शकतो आपण. आणि खालती पण बघा आता ह्या दोघांचा जर ॲडिशन्स करायचं
हा जो आहे याचा आणि याचा चौघांचा साईन सेम आहे, तर दोघांची काय होणार ॲडिशन होणार. तर किती येणार आहे त्याची ॲडिशन -7π/12 प्लस पाय. आता परत बघा हा किती येणार तुमचा -π/3 आणि खाली किती येणार बघा इथे 12 आहे, तर मला काय लागेल 12π/12 लिहू शकतो मी. तर दोघांची आता सबट्रॅक्शन होणार, 12 मधून 7 गेले किती येणार 5π/12. तर आता बिगर नंबरचा साईन हा पॉझिटिव्ह आला तर काय येणार -π/3 इंटू 12/5π. 5 कॅन्सल, हे किती येणार 4 जा, तर -4/5 हा काय तुमचा आन्सर आहे. तर बघा -4/5 बी ऑप्शन्स काय तुमचा करेक्ट आहे. समजलं. कारण इथे बघा तुम्हाला निगेटिव्ह अँगल्स आहेत, पहिले त्याला पॉझिटिव्ह करून घ्या आणि मग त्यांच्या इनवर्सच्या व्हॅल्यूज काय करा पुट करा थीटाज व्हॅल्यूज आणि त्यांना सिम्प्लिफिकेशन करा. सिम्प्लिफिकेशन्स केल्यानंतर तुमचं आन्सर भेटून जाईल. ठीक आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ इक्वेशन sin 2x प्लस cos 2x इज इक्वल टू 0. तर माझ्याकडे बघा काय sin 2x प्लस cos 2x इज इक्वल टू 0 आहे. तर आपल्याला याच्यामध्ये व्हॅल्यूज किती दिली थीटा, म्हणजे पाय इज लेस दॅन इक्वल काय एक्स जो आहे पाय आणि 2π मध्ये असला पाहिजे. तर मी ह्या इक्वेशन्सला काय करतो 1/√2 न मल्टिप्लाय करतो. 1/√2 sin 2x प्लस 1/√2 cos 2x इज इक्वल टू 0. तर इथे बघा √2, आता इथे बघा काय लिहू शकतो sin 2x इंटू cos π/4 प्लस sin π/4 cos 2x इज इक्वल टू 0. आता इथे बघा sin a आणि cos b प्लस sin a cos b, तर sin a cos b प्लस cos a sin b. तर हा काय sin a प्लस b चा फॉर्म्युला आहे, कशाचा sin a प्लस b. तर काय येणार sin 2x प्लस π/4 इज इक्वल टू 0 ला काय लिहू शकतो आपण cos 0 डिग्री किंवा nπ लिहू शकतो, cos किती nπ. जर आता मी दोघांचं आता बघा साइन इथे येणार काय येणार sin nπ येणार, कारण sin 0 डिग्री sin पाय sin 2π 3π साठी काय असतं sin थिटा काय असतं व्हॅल्यू 0 असते, म्हणून इथे लिहिलं sin कॅन्सल. तर कम्पेअर करा 2x प्लस π/4 इज इक्वल टू काय आहे तुमचा nπ आहे. जर हा इकडे प्लस आहे तर तिकडे गेल्यावर काय होणार तो मायनस होणार, तर काय येणार तुमची व्हॅल्यूज 2x इज इक्वल टू nπ मायनस π/4. तर याच्यातून जर मी पाय कॉमन काढला तर काय येणार तुमचा, आणि याचा समजा बेस सेम केला तर इथे काय करू शकतो 4/4. तर 4n - 1/4 काय आलं पाय आलं. हा 2 आहे तर तिकडे मल्टिप्लाय केला तर x इज इक्वल टू काय 4n - 1 डिवाइड बाय 8. तर आता मी हा x ची माझी एक जनरल व्हॅल्यूज आले. तर आता मला चेक करायचे ऑप्शनमध्ये बघा 7π/8 11π/8 9π/8 13π/8. तर याच्यामध्ये काय करायचे, याच्यापैकी कोणता ऑप्शन माझा ह्या रेंजमध्ये बसतोय ते आपण काय करूया. इथे आता 1 ची जर व्हॅल्यू n इज इक्वल टू 1 पुट केला बघा मी n इज इक्वल टू 1 पुट केला तर किती येणार 4 - 1 किती येणार 4 - 1 3π/8. तर 3π/8 ह्या दोघांच्या रेंजमध्ये आहे का नाही. 2 साठी बघा 3 साठी जर मी आता n इज इक्वल टू 3 पुट केलं बघा 3 पुट केलं तर 3 पुट केलं तर किती येणार 4 3 जा 12 12 - 1 किती 11π/8. तर 11π/8 दोघांच्या मध्ये लाईज करतं. आणि 3 साठी तर n इज इक्वल टू 3 आणि n इज इक्वल टू 4 साठी पुट करून बघा तुम्हाला काय येणार 11π/3 आणि 15π/3. तर हा ऑप्शन सी तुमचा करेक्ट आहे. जर मी n इज इक्वल टू 5 पुट केलं तर इथे चेक करायचं आहे बाळांनो तुम्हाला n इज इक्वल टू 5 किती होणार 20 मधून 1 19π/8. तर 19π/8 तर हे किती येतं 2 पॉईंट समथिंग येतं. तर हा काय होतं आउट ऑफ रेंज जातो, म्हणून आपला n इज इक्वल टू 3 आणि n इज इक्वल टू 4 साठी आपल्याला 2 व्हॅल्यूज भेटतील. तर तो ऑप्शन्स काय आपला सी हा करेक्ट ऑप्शन्स आहे. बघा तुम्ही याच्यावरून ऑप्शनवरून पण काय करू शकता त्याला एलिमिनेट करू शकतात. बघा इथे किती येणार 7π/8
जर 7ला जर 8नं डिवाइड केलं तुम्ही तर तुम्हाला 0 पॉईंट समथिंग भेटणार, तर हा ऑप्शन तुमचा कटला. आता इथे पण बघा 19ला जर 8नं डिवाइड केलं तर किती येणार, 18 टू द 16 2 पॉईंट समथिंग येणार, मग हा पण ऑप्शन कटला. तर राहिले कोणते, हे 2 ऑप्शन्स राहिले. तर इथे पण आणि इथे पण तुम्हाला ह्या दोन्हीसाठी पण काय करावं लागलं असतं, चेक करावं लागलं असतं. या तो तुम्ही डायरेक्ट ऑप्शन पुट करून चेक करा किंवा ह्या मेथडनं सॉल्व्ह करा. दोन्ही पण मेथडनं तुम्हाला एक परफेक्ट आन्सर भेटेल. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा बाळांनो, द जनरल सोल्युशन ऑफ इक्वेशन tan स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. तर त्याचं जनरल सोल्युशन्स काय आहे ते बघायचे. तर आपल्याला इथे ऑप्शन्स गिवन आहेत, n पाय प्लस पाय बाय 4, n पाय मायनस पाय बाय 4, n पाय प्लस मायनस पाय बाय 4. तर हे काय आहेत, आपल्याला आपलं ऑप्शन दिलेले आहेत. तर आपल्याला एक कोणता करेक्ट आहे ते बघायचे. तर बघा आता 7चं, तर काय आहे तुम्हाला tan स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 आहे. तर tan इज इक्वल टू तुम्हाला 2 व्हॅल्यूज भेटणार, एक तर +1 आणि दुसरी काय येणार -1. जर तुमचा +1 असेल तर x इज इक्वल टू किती येणार, पाय बाय 4. 45 डिग्रीजला tan x इज इक्वल टू tan θ इज इक्वल टू काय असतो, 1 असतो. ठीक आहे. आता -1 कधी येणार, काय कधी येणार, x इज इक्वल टू किती येतं, 3 पाय बाय 4 साठी. तर ही काय ती -1 व्हॅल्यूज येते. जर तुम्ही आता बघा हे पाय बाय 4 आहे, 3 पाय बाय 4 आहे, तर आपल्याला बघा n पाय प्लस मायनस पाय बाय 4 हे काय तुमचं जनरल सोल्युशन्स आहे. काय तर तुमचं जर आपण घेतलं काय येणार, n पाय प्लस मायनस पाय बाय 4, कारण हे काय होणार n प्लस पाय बाय 4. तर इथे अगर मी n इज इक्वल टू 1 पुट केला, किती पुट केला, 0 पुट केला, तर हे किती येणार, पाय बाय 4 येणार. n इज इक्वल टू अगर 1 पुट केला तर इथे काय येणार, पाय प्लस पाय बाय 4, तर काय येतं 5 पाय बाय 4. तर 5 पाय बाय 4ला पण इथे काय होती व्हॅल्यूज 1 येते. मायनस पण इथे जर आपण -1 पुट केला तर काय येणार -पाय. तर हे सर्व तुम्हाला काय जनरल सोल्युशन्स आहे. याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक n इज इक्वल टू 1 2 पुट केलं तर तुम्हाला ऑप्शन सी हा करेक्ट ऑप्शन आहे, n पाय प्लस मायनस पाय बाय 4. ठीक आहे, कारण हा मल्टिपल ऑफ पाय बाय 4 मध्ये येतोय. ठीक आहे. इथे काय आलं तर पाय बाय 4, इथे काय आलं 3 पाय बाय 4. तशा तुम्ही काय होणार, प्लस मायनस तुमच्या व्हॅल्यूज चेंज होत राहणार. आता बघा इन ट्रायंगल ABC साइन स्क्वेअर A प्लस साइन स्क्वेअर B इज इक्वल टू साइन स्क्वेअर C आहे. ठीक आहे. तर तुम्ही हा क्वेश्चन बघितला तर इकडे बघा साइन स्क्वेअर A प्लस साइन स्क्वेअर B इज इक्वल टू साइन स्क्वेअर C असेल. तर 2 अँगलचा साइनचा स्क्वेअर इज इक्वल टू काय येतोय, साइन स्क्वेअर C येतं. तर याचा मतलब काय बघा तुम्ही, आता जर मी A ची व्हॅल्यू पाय बाय 4 पुट केली, B ची व्हॅल्यूज पाय बाय 4 पुट केली, तर C ची व्हॅल्यूज किती यायला पाहिजे, पाय बाय 2 यायला पाहिजे. कारण साइन पाय बाय 4 येतं 1/√2, हा 1/√2 आणि tan पाय बाय 2 किती येतं, 1 येतं. तर हे ह्या अँगलसाठी काय करायला तुमचं सॅटिस्फाय करायला. तर तुमचा जो ट्रायंगल्स बनणार आहे बाळांनो, ट्रायंगल्स काय बनणार आहे, 45 45 90 वाला बनणार आहे. काय बनणार आहे, 45 45 90 म्हणजेच पाय बाय 4 पाय बाय 4. तर आणि हा 90 डिग्री कशासाठी आहे, C साठी आहे. तर हे बघा A आणि B आयसोस्किलियस राईट अँगल ट्रायंगल बनणार आहे. कोणता, आयसोस्किलियस राईट अँगल ट्रायंगल. तर तुम्हाला AB ची लेंथ किती दिली आहे, 10 दिली आहे. AB ची 10 दिली आहे, तर AC किती येणार 5√2 आणि हा पण किती येणार 5√2. कशाने, एक तर तुम्ही पायथागोरस थेरमनं काढू शकता किंवा 45 45 90 पण काढू शकता. ठीक आहे. तर आता बघा मॅक्झिमम व्हॅल्यूज ऑफ ट्रायंगल काय, एरिया ऑफ ट्रायंगल ABC. जर मला मॅक्झिमम व्हॅल्यूज फाइंड आउट करायची असेल तर याचं काय येतं, हाफ इंटू बेस इंटू हाईट. डायरेक्टली काय असतो, जर मॅक्झिमम व्हॅल्यूज कधी असते, तुमचा जो आयसोस्किलियस ट्रायंगल असेल तर त्या एरियाची मॅक्झिमम व्हॅल्यूज भेटू शकते. इथे पण आपण ऑलरेडी हा आयसोस्किलियस ट्रायंगल आहे म्हणून प्रूफ केलेला आहे. तर काय, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट. ठीक आहे. तो ये कितना है 1/2 इंटू 5 इंटू 5√2 इंटू 5√2 √2 किती येणार 2, 5 इंटू 5 किती येणार 25
इंटू 2 इंटू 1/2 हा कॅन्सल झाला. तर 25 काय आहे तुमचा हा करेक्ट आन्सर आहे. इकडे लक्ष द्या बघा. नेक्स्ट क्वेश्चन्समध्ये काय व्हॅल्यूज फाइंड द व्हॅल्यूज ऑफ कॉस इनवर्स ऑफ कॉट π/2 प्लस कॉस इनवर्स ऑफ साइन 2π/3. तर आपल्याला कॉट π/2 आणि साइन π/3 ची व्हॅल्यूज माहिती आहे. ठीक आहे. तर आता बघा 9th क्वेश्चन्स बघा काय कॉस इनवर्स ऑफ 0 प्लस आता कॉस इनवर्स ऑफ साइन π/3 आहे इथे. ठीक आहे. साइन π/3 किती येतं तुमचं √3/2. ठीक आहे. काय येतं √3/2 येतं. तर इथे बघा आता कॉस 0 कधी होतं π/2 साठी होतं आणि कॉस √3/2 कधी येतं π/6 साठी. तर दोघांची मला काय करायची आता ॲडिशन्स करायची. तर बेस सेम करावं लागेल. इथे किती करावं लागेल 3π/6 प्लस π/6. तर किती येणार 4π/6 आहे. तर किती येणार 2π/3. हा माझा काय आहे आन्सर आहे. 2π/3 हा ऑप्शन ए काय आहे तुमचा करेक्ट ऑप्शन्स आहे. ठीक आहे. तर इथे लक्षात ठेवा आपण काय केलं कॉट π/2 आणि साइन π/3 च्या व्हॅल्यूज राईट डाऊन केल्या आणि त्यांचा इनवर्सच्या व्हॅल्यूज दिल्या. दोघांचं ॲडिशन. खूप सिम्पलचा क्वेश्चन होता. त्यासाठी तुम्हाला स्टँडर्ड अँगल बघा आपण आत्तापर्यंत जेवढे बी क्वेश्चन सॉल्व केले त्याच्यामध्ये आपल्याला स्टँडर्ड अँगलच्या व्हॅल्यूज माहीत असणं खूप गरजेचं आहे. आता बघा इफ ABC सेकंड क्वेश्चन ABC आर द अँगल्स ऑफ ट्रायंगल देन कॉट A कॉट B प्लस कॉट B कॉट C प्लस कॉट C कॉट A इज इक्वल टू हाऊ मच. ठीक आहे. तर बघा आता याच्यामध्ये बघा तुमच्याकडे एक रिझल्ट आहे. जर ABC काय अँगल्स ऑफ ट्रायंगल असतील तर काय tan A प्लस tan B प्लस tan C इज इक्वल टू काय tan A tan B tan C आहे. हा तुमचा एक रिझल्ट आहे. हा तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही आरामात. जर ABC काय आहेत अँगल्स ऑफ द ट्रायंगल असतील तर तिघांची ॲडिशन इज इक्वल टू तिघांचं मल्टिप्लिकेशन येतं. तर मी काय करतो tan A tan B tan C न सर्वांना डिवाइड करतो. तर काय येणार tan A अपॉन तर डायरेक्टली राईट डाऊन करूया. आता tan A अपॉन tan A tan B tan C तर tan A कॅन्सल होणार. तर 1 अपॉन tan B tan C येणार प्लस 1 अपॉन tan A tan C. आता B कॅन्सल होणार. इथे लास्टला काय कॅन्सल होणार C कॅन्सल होणार. तर इथे येणार tan A tan B. आता हा डिवाइड केला तर इकडे काय राहणार 1 राहणार. तर 1 अपॉन tan B कॉट B कॉट C प्लस कॉट A कॉट C प्लस कॉट A कॉट B इज इक्वल टू किती 1. तर ही याची व्हॅल्यूज किती आली तुमची इज इक्वल टू 1 आली. तर आपला ऑप्शन बी हा करेक्ट आहे. खूप सिम्पल आहे कारण तुम्हाला एक रिझल्ट माहीत असतं तर तुम्ही आरामात हे क्वेश्चन सॉल्व करू शकत होतात. ठीक आहे. तर आपला हा रिझल्ट आहे. त्याच्यावरून आपण काय केलं सर्वांना डिवाइड केलं तर एक एक टर्म कॅन्सल झाला आपला. तर आपल्याला हा इज इक्वल टू किती भेटला 1 भेटलं. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा tan इनवर्स ऑफ 2x प्लस tan इनवर्स ऑफ 3x इज इक्वल टू 5/4 आहे. तर आपण काय करूया आता tan इनवर्स आहेत बघा. तर इथे tan इनवर्सचे खूप सारे सम आपण सॉल्व केलेले आहेत. तर काय tan इनवर्स ऑफ आपल्याकडे फॉर्म्युला आहे tan इनवर्स ऑफ A प्लस tan इनवर्स ऑफ B इज इक्वल टू काय tan इनवर्स ऑफ A प्लस B अपॉन 1 मायनस AB. तर हा फॉर्म्युला याचाच यूज करून आपल्याला तो क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. तर आता 11 सम बघा. तर काय येणार tan इनवर्स ऑफ 2x प्लस 3x किती येणार 5x अपॉन 1 मायनस 2 इंटू 3 6x² इज इक्वल टू आता tan π/4 आहे. किती आहे tan π/4. तर मला इनवर्समध्ये लिहायचं असेल तर मी काय लिहू शकतो tan इनवर्स ऑफ 1 लिहू शकतो. tan इनवर्स ऑफ 1 किती येतं π/4 येतं. तर आपण काय लिहिलं tan इनवर्स ऑफ 1 लिहिलं म्हणजेच काय येणार π/4 त्याची व्हॅल्यूज येणार. tan इनवर्स कॅन्सल झालं तर 5x अपॉन 1 मायनस 6x² इज इक्वल टू 1 किती आलं इज इक्वल टू 1 आलं. तर 5x इज इक्वल टू 1 मायनस 6x². तर 6x² मायनस 5x मायनस 1 इज इक्वल टू 0. जर हे एक तुमचा काय झाला क्वाड्रॅटिक इक्वेशन झाला. याच्यावरून जर तुम्ही सोल्युशन्स फाइंड आउट केले तर प्रोडक्ट पाहिजे -6 आणि यांची
सॉरी +5 आणि ॲडिशन्स किती पाहिजे +5. तर याच्यावरून तुम्ही याची फॅक्टर फाइंड आउट करू शकतात. तर याच्यावरून x = किती येतं -1 आणि x = 1/6. हे काय तुमचे 2 आन्सर येतात. तर पण इकडे बघा, जर तुम्ही x = -1 जर घेतला तर हा इक्वेशन सॅटिस्फाय करत नाही x = -1 साठी. तर तुमचा x = 1/6 हा काय करतो, ह्या इक्वेशन्सला सॅटिस्फाय करतं. तर तुमचा आन्सर किती आहे 1/6 हा आन्सर आहे. समजलं. आता याच्यामध्ये पण सेम नेक्स्ट क्वेश्चन पण सेम दिला, tan इनवर्सचा दिला आपल्याला. tan इनवर्स ऑफ 1/3 प्लस tan इनवर्स ऑफ 1/5 प्लस tan इनवर्स ऑफ 1/7 tan इनवर्स ऑफ 1/8 दिलं. तर आपण काय करूया, सेपरेटली दोन फंक्शनमध्ये tan इनवर्स A प्लस tan इनवर्स B चा जर फॉर्म्युला यूज केला मी, तर फर्स्ट जो येणार काय येणार, tan इनवर्स ऑफ, हा बघा दोघांची ॲडिशन 1/3 प्लस 1/5 डिवाइड बाय 1 मायनस 1/3 इंटू 1/5 प्लस त्याच्यामध्ये पण बघा tan इनवर्स ऑफ काय येणार 1/7 प्लस 1/8 डिवाइड बाय 1 मायनस 1/7 इंटू 1/8. तर ह्या दोघांचं सिम्प्लिफिकेशन्स करा तुम्ही. तर हे किती येणार 5 आणि 3 काय 8/15 डिवाइड बाय हे किती येणार 1 मायनस, जर हा काय झालं मी इकडे मल्टिप्लाय केला तर याला असंच राहू द्या, काय होणार ह्या 15 मायनस 1/15. तर हे काय येणार तुमचा tan इनवर्स ऑफ दिस प्लस tan इनवर्स ऑफ आधी याच्यामध्ये पण बघा काय 8 आणि 7 किती झाले 15/56 डिवाइड बाय आता 1 मायनस किती येणार बघा 56 आणि मायनस 56 मायनस 1/56 आलं. तर तुम्ही परत जर याला tan इनवर्स ऑफ A आणि B चा फॉर्म्युला लावला तर इथे बघा tan इनवर्स ऑफ किती येणार 8/15 डिवाइड बाय 14/15 प्लस tan इनवर्स ऑफ परत किती येणार 15/56 डिवाइड बाय 55/56. ठीक आहे. तर हे काय झालं तुमचे दोघांचे tan AB. परत जर tan A मायनस tan B पुट केला मी तर काय येणार तुमचा इथे बघा, इथे राईट डाऊन करतोय tan इनवर्स ऑफ, आता याचा जर इन्वर्ट केला मी बघा काय 8/15 इंटू काय येणार 15/14 15 कॅन्सल झाला प्लस सेम tan इनवर्स ऑफ काय झालं तुमचं 15/56 इंटू 56/55. तर हा पण एक कॅन्सल झाला. तर बघा तुमचा इथे काय बसतोय tan इनवर्स ऑफ 8/14 प्लस tan इनवर्स ऑफ 15/55. परत जर तुम्ही ह्या दोघांचं tan इनवर्स ऑफ A प्लस B केलं तर tan इनवर्स ऑफ A प्लस B 8/14 प्लस 15/55 1 मायनस काय 8/14 इंटू 15/55. जर ह्या सर्वांना तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर तुम्हाला tan इनवर्स ऑफ काय येतं 1 येतं. tan इनवर्स ऑफ 1 आलं तर थीटा = किती येणार तुमचा π/4 काय येतं थीटा = किती येतं π/4. तर हा सी तुमचा काय आहे ऑप्शन्स आहे. बघा खूप म्हणजे थोडं कॅल्क्युलेशन्स आहे, कॅल्क्युलेशन्स पार्ट आहे, पण तुम्हाला एकच फॉर्म्युला यूज करायचा आहे काय tan इनवर्स A प्लस tan इनवर्स ऑफ B. तर ते करून आपण काय करू शकतो हा क्वेश्चन इझिली सॉल्व करू शकतो. ठीक आहे. तर बघा तुम्हाला ह्या प्रकारे tan इनवर्सवर जास्त फोकस करायचा आहे. जास्त मोस्टली क्वेश्चन्स tan इनवर्सवर विचारले येत आहेत आणि फाइंड द व्हॅल्यूज ऑफ असे क्वेश्चन्स खूप सारे क्वेश्चन्स आहेत. तर आपण आज इथेच थांबूया आणि उद्याच्या नेक्स्ट पार्टमध्ये ट्रिग्नोमेट्रिकचे अजून काही क्वेश्चन्स आहेत ते आपण घेऊया. आणि आजच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला जर काही डाऊट्स असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.